हॅलो, मी घेऊन येत आहे एक कंप्लीट इंग्लिश स्पीकिंग सीरीज आणि आज आपण बघतो आहोत सेशन नंबर 23. सो आजच्या या सेशनमध्ये आपण काय शिकणार आहोत तर इंग्लिशमध्ये घरातले जे काही वस्तू आहेत, हाउसहोल्ड आयटम्स आहेत, त्यांना इंग्लिशमध्ये काय म्हणायचं आणि त्याचं मराठी मीनिंग सुद्धा आपण बघणार आहोत. सो व्हिडिओ पूर्ण बघत राहा. तुम्हाला घरातले जे काही वस्तू आहेत त्याची पूर्ण इंग्लिश नावं या व्हिडिओमधून क्लिअर होतील. सो तुम्हाला इथे दिसत आहे टेबल. ओके. इंग्लिशमध्ये आपण याला टेबल म्हणतो. इथे जी दिसत आहे खुर्ची त्याला इंग्लिशमध्ये आपण चेअर म्हणतो. नेक्स्ट जे तुम्हाला इथे दिसत आहे पलंग त्याला इंग्लिशमध्ये बेड म्हणतो. अ, उशी त्याला इंग्लिशमध्ये पिलो म्हणायचं. नेक्स्ट आहे चादर किंवा ब्लँकेट त्याला आपण इंग्लिशमध्ये ब्लँकेट म्हणतो. चादरला ब्लँकेट म्हणतो. ओके. त्याच्यानंतर पंखा त्याला इंग्लिशमध्ये फॅन म्हणायचं. नेक्स्ट आहे मिरर आरसा. आरसाला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं तर मिरर. ओके. आणि बल्ब जो आहे त्याला इंग्लिशमध्ये लाईट बल्ब असं म्हणायचं. आता जो दरवाजा असतो त्याला इंग्लिशमध्ये डोअर म्हणायचं. खिडकीला इंग्लिशमध्ये विंडो म्हणायचं. नेक्स्ट आहे कपाट. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? कबर्ड. ओके. कबर्डच्या नंतर नेक्स्ट आहे चमचा आणि ताट. तर चमचाला इंग्लिशमध्ये म्हणायचं स्पून आणि ताटला इंग्लिशमध्ये म्हणायचं प्लेट. ओके. नेक्स्ट आहे अ, वाटी किंवा ग्लास. सो वाटीला इंग्लिशमध्ये आपण म्हणायचं बाउल. ओके. आणि इंग्लिशमध्ये ग्लास असं म्हणतो. त्याला मराठीमध्ये पेला सुद्धा म्हणतो, प्याला. ओके. सो नेक्स्ट आहे सुरी. त्याला इंग्लिशमध्ये नाईफ म्हणायचं आणि जे काटे चमचे असतात त्याला इंग्लिशमध्ये तुम्ही फॉर्क असं म्हणू शकता. फोर्क. ओके. नेक्स्ट आहे कोंब. कंगवा. त्याला इंग्लिशमध्ये बोलणार कोंब. आणि जो पोछा असतो त्याला इंग्लिशमध्ये बोलणार मॉप. ओके. नेक्स्ट आहे झाडू. त्याला इंग्लिशमध्ये काय बोलणार? ब्रूम. ओके. झाडूला इंग्लिशमध्ये बोलायचं ब्रूम आणि कचऱ्याचा जो डबा असतो त्याला बोलायचं डस्टबिन. ओके. नेक्स्ट आहे पडदा. त्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं कर्टेन आणि गादी त्याला म्हणायचं मॅट्रेस. नेक्स्ट आहे वॉल क्लॉक. भिंतीवरील घड्याळ त्याला बोलायचं वॉल क्लॉक. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जे हाऊसहोल्ड आयटम्स आहेत त्याचे काही इंग्लिशमध्ये नावं आपण इथे घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्स फॉर वॉचिंग आणि मी माझा पुढचा व्हिडिओ नक्कीच लवकर घेऊन येईल. थँक यू.